कल्याण रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू असल्याने आधीच वाहतूक कोंडी होत असताना स्टेशन परिसरात रिक्षा चालकाकडून रहदारीला अडथळा निर्माण केला जातो। यातच कसारा दिशेकडे निम्म्याहून अधिक रस्त्यावर पोलिसांकडून दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने वाहनांचा मार्ग रोखला जातो। या पोलिसांच्या दुचाकीचं सोमवारी वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅनद्वारे उचलून नेत रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांना इशारा दिला आहे। मुंबईकडे ड्युटीवर जाणारे पोलीस कर्मचारी आपल्या दुचाकी स्टेशन परिसरात जागा मिळेल तिथे रस्त्याच्या बाजूला उभ्या करून निघून जातात। रात्री उशिरा आल्यानंतर या दुचाकी नेल्या जातात, मात्र दिवसभर या दुचाकी स्टेशन परिसरातील रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण करतात। सर्वसामान्य नागरिकाच्या दुचाकीवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असताना पोलिसांच्या दुचाकीवर मात्र कारवाई केली जात नसल्याचा आरोप प्रवासी संघटनांसह नागरिकांकडून कायमच केला जातो। यामुळेच आज वाहतूक विभागाकडून स्टेशन परिसरात नो पार्किंग झोनमध्ये उभ्या केलेल्या दुचाकीवर कारवाई करत त्या उचलून नेण्यात आल्या। रहदारीला अडथळा निर्माण करत असल्याने या दुचाकीवर कारवाई केल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे। मात्र याचवेळी रहदारीला सर्वाधिक अडथळा निर्माण करणाऱ्या स्टेशन परिसरातील रिक्षा चालकाच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई केली जावी अशी मागणी रिक्षा चालकाच्या विळख्याला त्रासलेल्या नागरिकांकडून करण्यात आली आहे। त्या ठिकाणी असं होतं की स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे ऑलरेडी त्या ठिकाणी रस्ता एकदम नॅरो झालेला होता आणि जाणाऱ्या ज्या KDMTच्या बसेस, ST बसेस आणि इतर वाहनधारकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय अडचण तयार होत होती। त्यामुळे बऱ्याचशा तक्रारी आलेल्या होत्या। मग त्या ठिकाणी शहर वाहतूक शाखा कल्याण युनिट व KDMC अशा दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व गाड्या आणि त्या ठिकाणी असणारे जे ठेलेवाले होते, हातगाडीवाले होते, अशांना सर्वांना त्या ठिकाणी हलवून त्या ठिकाणी रस्ता पूर्ण मोकळा करण्यात आलेला आहे। त्या कारवाईमध्ये त्या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 गाड्या त्या ठिकाणी होत्या। त्या सर्व त्या ठिकाणाहून उचलून घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे। आव्हान हेच करणं की सर्व जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना त्या ठिकाणी जो त्रास होईल त्या ठिकाणी कोणीही वाहने पार्क करू नये। त्या ठिकाणी नवीन वाहनतळ जे झालेलं आहे त्या वाहनतळावर त्यांनी आपली वाहने पार्क करावी। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।